नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या आयुष्यात नको असणाऱ्या पण घडणाऱ्या दोन गोष्टी, एक म्हणजे आपली रोजची धावपळ, दगदग, सतत वाढणारे ताणतणाव किंवा सतत येणारे परिश्रम म्हणा, या सगळ्यामुळे अचानक आरोग्यावर उद्भवणारं संकट हा पहिला भाग. आणि दुसरं त्यासाठी उपाययोजना करणं किंवा त्यासाठी औषध पाणी लागणं, त्यासाठी योग्य ते डॉक्टर्सची मदत मिळणं, अचूक निदान होणं, याही गोष्टी 100% घडत नाहीत. आणि मग नुसती उडते ती धावपळ आणि आणखीन वरून वेगळं टेन्शन. यासाठी समांतर आरोग्य विमा जर तुमच्याकडे असला किंवा आणखीन जर वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे याही गोष्टी 100% घडत नाहीत. आणि मग नुसती उडते ती धावपळ आणि आणखीन वरून वेगळं टेन्शन. यासाठी समांतर आरोग्य विमा जर तुमच्याकडे असला किंवा आणखीन जर वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असले तर तुमचं ही जी संकट आहेत ही कमी होतील का, थोडा तुम्हाला दिलासा मिळेल का, या दृष्टीने खास करून आजचा विषय. या गोष्टीवर आपल्याला माहिती फार कमी असते. आपण इतर अनेक खर्च करत असतो पण आरोग्याच्या दृष्टीने फार कमी आपण लक्ष देत असतो. म्हणून आजचा हा खास कार्यक्रम. अनेक प्रश्न विचारा आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. अनेक प्रश्नांची उकल आपल्याला आज होणार आहे. आणि यासाठी आज आपण बोलावलेलं आहे डॉक्टर आकाश राजपाल यांना. डॉक्टर हॅलो सखीमध्ये आपलं मनापासून स्वागत. मूळचे MBBS असलेले डॉक्टर आकाश राजपाल यांनी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हिरानंदानी हॉस्पिटल, हॉस्मॅक इथे या ठिकाणी ते कार्यरत होते. सध्या इको हेल्थ या संस्थेचे ते MD CEO आहेत. तर महत्वाचं म्हणजे नासा तर्फे दिला जाणारा समाजसेवा पुरस्कार रामानुजम बोस हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया समांतर आरोग्य सेवा म्हणजे नेमकं काय, किती सोपी आहे, किती आवश्यक आहे प्रत्येकासाठी. यासाठी तुम्हाला लागतील दूरध्वनी क्रमांक ते असे आहेत 24908050 24988050 आणि मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. प्रत्येकाला आयुर्विमा म्हणजे जो आपला हेल्थ विमा जो आहे त्याची गरज लागते. किती जणांकडे तो आहे आज भारताची एवढी लोकसंख्या पाहता? ऑफिशियल IRDA चे जे स्टॅटिस्टिक्सचे फिगर्स आहे, फक्त 1% लोकांकडे इंडियामध्ये ती हेल्थ इन्शुरन्स कडे गोष्टींकडे माणसं का येत नाही. आता तुमचं समांतर आरोग्य सेवा हेल्थ इन्शुरन्स पैकी ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या इको हेल्थ यासारख्या गोष्टी का नाही लोक घेत, अशी ही मेंटॅलिटी, ही मानसिकता का? अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये ते हेल्थ ते लास्ट प्रायोरिटीमध्ये येतो. तुम्ही इथे 1% मी तुम्हाला सांगतो, US मध्ये, अमेरिकामध्ये वेगळी आहे परिस्थिती आहे. तिथे फक्त 10% लोकांकडे इन्शुरन्स नाही आहे. 90% लोकांकडे इन्शुरन्स आहे, कारण त्यांना अवेअरनेस जास्त आहे. ते समजतात की हेल्थ इन्शुरन्स हेल्थ कधी ना कधी ते प्रॉब्लेम येणारच आहे, तर त्यामुळे ते इन्शुरन्स घेऊन ठेवतात. सोय केलेली असते. आम्ही इथे काय असतो की आम्हाला फक्त एक इग्नोरन्स ची एक दुर्लक्ष आहे की मला काही नाही होणार. मी किती लोकांना भेटतो, एक 70 वर्षाचे एक आजोबाला मी भेटलो, ते सांगतात मला काही नाही आहे, मला काही पण बिमारी नाही आहे, उत्तम आहे मी. असं होऊ शकत नाही. त्यांच्या नीचा प्रॉब्लेम असेल, त्यांना थोडा स्लाइटली डायबिटीस पण असेल, त्यांना कॅटरॅक्ट मोती ते नेचर आहे, त्यांना प्रॉब्लेम होणार. पण ते तरी पण सांगतात की त्यांना काही नाही. असं त्यांच्या ते प्रायोरिटीज जे आहे इंडियामध्ये ते चेंज व्हायला पाहिजे. ते चेंज होतात पण स्लोली ते चेंज होतो. खरंय. म्हणजे ज्या आरोग्यावर आपण पूर्ण आयुष्य काढतो त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो आणि आपण ग्रँटेड धरतो की हे चांगलं राहिलंच पाहिजे. किती लाखापर्यंत कव्हरेज असावं असं तुम्ही म्हणाल, की आपलं इन्कम किती असावं आणि किती लाखाचं आपण एक बजेट ठेवायला हवं त्याच्यासाठी? गव्हर्नमेंटने खूप चांगली सुविधा केलेली आहे ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये. पण प्रॉब्लेम काय आहे, पॉप्युलेशन आमची इतकी आहे ते रीच होऊ शकत नाही. ते सगळे लोक तिथे जाऊ शकतात नाही, कारण तिथे वेटिंग लाईन्स खूप असतात. तर त्यांना प्रायव्हेट केअर मध्ये ते उपचार घेणं आवश्यक असतो.
कारण ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊ नाही शकत आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल ते खूप गरीब लोकांसाठी ठेवू असं माझी मांडणी आहे की तिथे वेळ जास्त जातो, पण ते त्यांना ज्यादा गरज आहे, जास्त त्यांना गरज आहे. ते सर्व्हिस क्लासचे लोक असतात, ते मिडल क्लासचे लोक असतात, ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना जायला ते जातात तिथे, ते पण चांगलं आहे. पण त्यांच्याकडे इन्शुरन्स असेल तर जास्त चांगलं आहे. आणि आजकाल तुम्ही बघितलं तर 2-3 लाख 1 लाखचं ॲव्हरेजली बिल येतोच सहज. आणि माझ्या एक्सपिरियन्समध्ये ॲव्हरेज बिल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे सर्जरीज वगैरे जे असते 50,000 तर होतच पर पर्सन. तर तुम्ही 4 लोकांचा एक परिवार घेतला तर 1.5-2 लाखाचा इन्शुरन्स तुम्हाला हवंच. आणि अशा वेळेला स्वतःची इन्व्हेस्टमेंट मोडण्यापेक्षा या अशा गोष्टी उपयोगाला येतात जर इन्शुरन्स असतील तर. आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन सतीश धुरत यांचा देवगड इथून. बोला. नमस्कार. हॅलो हॅलो बोला. हॅलो सतीश धुरत. हा बोला. हा, मी अशासाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे एपिलेप्सीचे जे पेशंट्स असतात तर त्या मुलांसाठी अशा प्रकारची LICची काही व्यवस्था आहे का आपल्याकडे, की कुठला त्यांच्यासाठी इन्शुरन्स हा फायद्याचा असू शकतो? कोणत्या पेशंटसाठी? एपिलेप्सीचे आणि किंवा मतिमंद वगैरे जी मुलं असतात तर त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांसाठी कोणत्या प्रकारचे LICचं हे घ्यावं, पॉलिसी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन कराल तर बरं होईल. LIC ऍक्च्युली लाईफ इन्शुरन्स आहे, ते वेगळी आहे. हेल्थ इन्शुरन्स वेगळी असते. ते हेल्थ इन्शुरन्स स्वास्थ्य विमा जे आम्ही सांगतो ते लाईफ इन्शुरन्स नसते, ते वेगळी असते. ते खूप कंपनीज आहे जे देतात. पण एपिलेप्सी झाली आणि अगोदर नसती तर तुम्हाला इन्शुरन्स मिळतो. तुमच्या इन्शुरन्स अगोदर पासून चालू असेल तर. पण तुम्हाला आज डायग्नोसिस झाला आहे एपिलेप्सीचा तर तुम्ही प्री एक्झिस्टिंग डिझीज मध्ये आला म्हणजे तुम्हाला ते डॉक्टरने डायग्नोसिस केला आहे आणि तुम्हाला आता कळलं तर तुम्हाला इन्शुरन्स नाही मिळणार. इन्शुरन्स कुठलेही डायग्नोज केलेली डिझीज साठी नाही. कोणी इन्शुरन्स कंपनी देतात पण त्याच्यामध्ये लॉक इन पिरियड असतो की तुम्हाला 2-3 वर्ष ते तुम्हाला ते प्रीमियम भरायला लागतात. नंतर तुम्हाला ते इन्शुरन्स चे ते स्कीम मध्ये तुम्हाला घेऊन जातं. पण इन्शुरन्स तुम्हाला अगोदर तुम्ही जेव्हा हेल्दी असतात तेव्हा तुम्हाला घ्यायला तुम्हाला घ्यायला लागतात. कारण नंतर तुम्हाला ते एपिलेप्सी झाली आहे, कोणीतरी आजार झाला तर ते त्यांना कव्हर करायला लागतो. तेव्हा तुम्हाला ते फायदा असतो. आता तुम्हाला आता एपिलेप्सी आहे तर तुम्हाला नाही भेटणार, तुम्हाला भेटू शकतो पण तुम्हाला लॉक इन पिरियड असेल ते तुम्ही घ्या. बरोबर. पण त्याबरोबर तुम्ही ते इको हेल्थ सारखं असं तुम्ही एक स्कीम पण घेऊ शकतात जिथे तुम्हाला कुठे कुठे फ्री सर्व्हिसेस, कन्सल्टेशनसाठी ते फ्री सर्व्हिसेस, नाहीतरी तर डिस्काउंट तरी 25-30% तुम्हाला डिस्काउंट तरी तुम्हाला भेटणार. बरोबर. आणि तुमच्या ते हेल्थ केअरच्या ते सगळे जे कॉस्ट असतात ते कमी होतो. खर्च तरी आपला थोडाफार वाचू शकतो. हे सगळ्यात महत्वाचं. सुरेश पाटील यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो बोला. हॅलो नमस्कार मॅडम. बोला. एक प्रश्न विचारायचा आहे की आमची मिस टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. ओके ओके. आमची मिस 34 आहे आणि त्यांना बरेच टेस्ट केले पण कुठलाच आजार नाहीये त्यांना. बरं. वय आजार नसल्यामुळे त्यांनी कुठली टेस्ट करावी आणि कुठला विमा त्यांचे. वय काय आहे? वय काय आहे? वय आहे 34. बर. म्हणजे रेग्युलर चेकअप म्हणा किंवा अशा काही गोष्टी या हेल्थ इको हेल्थ तर्फे होऊ शकतात का? हो, ते सांगतात की त्यांची एज 34 आहे तर त्यांना काय करायला हवं. पहिल्यांदा तुमच्याकडे इन्शुरन्स नाही तर तुम्ही पटकन इन्शुरन्स घ्या. तुम्हाला आता तुमची वय कमी आहे तर तुम्हाला कमी प्रीमियम मध्ये इन्शुरन्स भेटणार आणि तुम्हाला काय आजार नाहीये तर तुम्हाला ते इन्शुरन्स पटकन पण भेटणार. तुमची इन्शुरन्स रिजेक्ट नाही होणार. आणि
ते रुटीन एक्सपेन्सेस इन्शुरन्स कव्हर करत नाही, की तुमच्या डे टू डे जे एक्सपेन्सेस असतात, जे औषध खर्च आणि ते डायग्नोस्टिक टेस्ट, ते नाही करत येत. आणि तुम्हाला ते प्रिव्हेंटिव्ह टेस्ट करायला हवं. आता तुम्ही 34 झाला, आता ते ॲव्हरेज एज जे हार्ट अटॅकची आहे ते पण कमी होत चालली आहे. अगोदर ते 50-60 वर्ष होती, आता ते 40-45 वर्ष झाली आहे. तर तुम्हाला ते तुमच्या हृदयरोग असं सगळं तुम्हाला ते टेस्ट करून घ्यायला पाहिजे. ते इन्शुरन्स नाही कव्हर करत. ते इको हेल्थ सारखी जी कंपनी असते ते तुम्हाला ते डिस्काउंट मधून ते प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक असं सगळे करून देतात. ते तुमचे जे खर्च समजा 10,000 येत असेल तर तुमच्या ते 5,000 मध्ये होईल, नाहीतरी 3,000 पर्यंत पण होईल. ते इतके तुम्हाला ते खर्च कमी होऊ शकत. ते तुम्हाला, आणि ते पूर्ण फॅमिलीसाठी असते. आजार आहे नाही हे तुम्हाला लागेल नाही लागेल, पण ते तुमचे डे टू डे हेल्थचा खर्च हो ते इन्शुरन्स नाही करत. ही इक्वल सारखी कंपनी तुम्हाला करू देऊ शकते. बरोबर आहे. म्हणूनच समांतर आरोग्य सेवा ही किती उपलब्ध आहे, असायला हवी आणि आवश्यक आहे हे आपण जाणून घेतोय. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. अचानक उद्भवलेल्या संकटासाठी समांतर आरोग्य विमा ही उपचार पद्धती ठरू शकते हे आपण जाणून घेतोय डॉक्टर आकाश राजपाल यांच्याकडून. प्रकाश पाटील यांनी शकतात. बरोबर. आम्ही ते सगळ्या लोकांची माहिती घेऊन आम्ही ते ग्रुप पॉलिसी करून त्यांना देऊ शकतो. पण आम्हाला तेवढी असं स्ट्रेंथ पाहिजे. लोकांना अवेअरनेस झाला की इक्वल मध्ये असं ते ग्रुप पॉलिसी घेऊन असतो तर ते त्यांना फायदा होईल. आता हा जो फोन आला ह्याच्यावरून आपल्याला कळतंय की लोकांमध्ये अवेअरनेस आहे, लोकांमध्ये जागरूकता आहे की आपल्याला अशा अशा गोष्टी पाहिजे. आता जुळी मुलं त्यांना आहे. जेव्हा अशा समांतर आरोग्य या ज्या सेवा आहेत, मला असं विचारायचंय की का मिळू शकत नाही ठराविक एका वयानंतर, आणि जरी ते तुम्ही सबमिट केला सगळा फॉर्म तरी तो रिजेक्ट होतो, तर त्यामागचं कारण काय असतं, का मिळू शकत नाही? अनफॉर्च्युनेटली जे फ्रॉड क्लेम आहे ते इंडियामध्ये आणि डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये खूप जास्त असतो. प्रॉब्लेम काय, एक अवेअरनेस, दुसरं प्रायोरिटी, की आम्हाला काय नाही होणार. मी अगोदर सांगितलं तुम्हाला, जेव्हा तुम्हाला कळते की तुम्हाला आता हार्टची प्रॉब्लेम झाली आहे, तुम्हाला अँजिओप्लास्टी लागणार आहे, तुम्हाला असं प्रॉब्लेम आहे, तेव्हा तुम्हाला असं जाणवतो की असं इन्शुरन्स घ्यायला हवा होता. आता काय असते की खूप टार्गेट पूर्ण करायसाठी ते खूप सेल्समॅन जे असतात त्यांना ते सांगतात तुम्ही सांगू नका की तुम्हाला प्रॉब्लेम आहे. ते फ्रॉड आहे, फेक असतो. ते खूप मोठा प्रतिशत असतो. ते इन्शुरन्स कंपनीला कळतो, ते कळतात इन्शुरन्स कंपनीला. ते 35% ऍप्लिकेशन्स रिजेक्ट होतात कारण त्यांना कळते की त्यांना काही प्री एक्झिस्टिंग डिझीज आहे या त्यांच्या एज लिमिट क्रॉस झाली आहे. एज लिमिट क्रॉस झाली तर जास्त ते क्लेम करणार कारण त्यांचे जास्त आजार असतील. ते सगळं रिजेक्ट होतात. बरोबर. आणि ते जेन्युइन केसेस खूप कमी असतात त्याच्यामध्ये. जास्त केसेस असं असतं की आता त्यांच्याकडे डिझीज आहे आणि ते त्यावेळी घेतात. म्हणून अशा समांतर आरोग्य सेवा, म्हणून असं समांतर आरोग्य सेवा इम्पॉर्टंट आहे. संजय चव्हाण यांचा कोयना नगर इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. बोला. सर्वसामान्यांमध्ये ह्या हेल्थ इन्शुरन्स बद्दल फार अज्ञान आहे मॅडम. बरोबर. तर मला साहेबांना एक हे करायचं होतं, म्हणजे तुमच्या माध्यमातून सरकारला जरा याबद्दल, म्हणजे प्रत्येकाचा एक विमा हेल्थ विमा असावा, त्यासाठी काहीतरी योजना निघावी. आता केंद्र शासनाची जी योजना आहे ती एकदम अल्प, म्हणजे एक 17,000 18,000 असे कुटुंबासाठी कमीत कमी 50,000 व्यक्तीला असावं का, तर तेवढी सिक्युरिटी शासन देत नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल शासनाला, असं तुम्ही सुचवावं साहेबांनी. बर. म्हणून अशा समांतर आरोग्य सेवा उपलब्ध झाल्यात का? कारण गव्हर्नमेंट प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून गव्हर्नमेंट आता ते पायलट स्कीम चालू केली आहे. साऊथ मध्ये एक स्कीम आहे आरोग्यश्री.
खूप चांगली स्कीम आहे, पण ते आता पायलट स्कीम मधून ते सुरू झाली आहे फक्त गरिबांसाठी, ते बिलो पॉवर्टी लाईन, BPL कार्ड ज्यांच्याकडे असतात ते गरीब लोकांसाठी. त्याच्यामध्ये ते त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम्स टायअप केली आहे, जिथे त्यांच्याकडे जे कार्ड असतो स्कीमच्या ते घेऊन तिथे त्यांना बायपास सर्जरी, कुठली सर्जरी ते फ्री करू शकतात, आणि डायरेक्ट ते कम्प्युटर कनेक्शन असतो ते हॉस्पिटलांची, ते स्कीमचे ॲडमिनिस्ट्रेटरची, डायरेक्ट ते बँक ट्रान्सफर होतो पैसा. असं ते पायलट स्कीम्स चालू आहे, ते खूप सक्सेसफुल पण झाली आहे. ते जे स्कीम्स आहे ते प्रॉफिटमध्ये पण आहे. असं आता ते विचार करत आहे की महाराष्ट्रामध्ये पण करू, ते राजीव गांधी विमा योजना वगैरे ते इथे पण करू. आता तुम्ही बघणार की किती यशस्वी होते आणि होणार ते प्रतिसाद. माझा पण मानणं आहे की सगळ्यांकडे इन्शुरन्स व्हावं, आणि माझं हे मानणं आहे की ते मॅन्डेटरी हवं. कारण काय आहे की मी एक इन्शुरन्सचा सिनियर ऑफिसरला बोललो की ते तुम्ही सिनियर सिटीजन्सला इन्शुरन्स का नाही देत, ज्यांना अगोदर आजार आहे त्यांना का नाही देत. ते सांगतात की आम्ही देऊ शकतो, पण आमच्याकडे जे पर्सेंटेज रीच आहे आता ते फक्त 1% आहे. US अमेरिकासाठी अमेरिकामध्ये जसं 90% आहे, असं इथे पॉप्युलेशन असते तर 30-40% पण झालं तर आम्ही करू शकतो. बरोबर. पण हे लोकांना कळलं पाहिजे की हे इन्शुरन्स ते त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांच्या हेल्थमध्ये आहे, त्यांना घेतलं पाहिजे. पण जेव्हापर्यंत ते नाही होत तेव्हापर्यंत ते इको हेल्थ सारखी कंपनीज जे असतात त्यांना ते हिपोक्रॅटिक ओथ, आम्ही जे फायद्यासाठी काम करणार, पण ते खूप काही डॉक्टर्स असतात जे नाही करत. पण त्याच्यामुळे आम्ही सगळं विचार करून ते कम्पेअर करून हे आवश्यक आहे. तुम्ही ही असं नाही म्हणू शकतात की ते सगळं ते करणार आम्ही, ते सगळं त्यांच्या. पण याच्यासाठी मग या पेशंट्सनी जायचं कोणाकडे? इको हेल्थ साठीची कंपनी असते, तुमच्याकडे इन्शुरन्स आहे की नाहीये, पण तुमच्याकडे इको हेल्थ सारखी कंपनीचे साथ असलं तर ते तुम्हाला सांगतात वारंवार की ही सर्जरीच्या कॉस्ट याच्या जास्त होऊ शकत नाही, तुम्हाला ते ह्या सर्जरीचं जास्त तुम्हाला कोणी घेत आहे तर थांबा, काही गडबड आहे, तुम्ही विचारून घ्या का तुमच्याकडे आहे. 2 आठवड्यापूर्वी एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते सांगितलं एंजिओप्लास्टी 3 लाख रुपये एक स्टेंट. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये विचारणार ते सांगणार 1.5-2 लाखाच्या एंजिओप्लास्टी असतो, 3.5 लाख का. ते माझ्या मेंबर होता, त्याने मला म्हणाला ते सगळं माझी कंपनी ते त्यानं परत विचारला की तुम्ही असं का घेतलं, आता ते इन्फॉर्म झाले तर त्याने पटकन 50-1 लाख रुपये कमी करून दिलं. ते घाबरले, ते पेशंट्स करत नाही. त्यामुळे खूप हॉस्पिटल्स, मोठे हॉस्पिटल असो की छोटे हॉस्पिटल असो, ते करतात. ते त्यांना ते पेशंट्स बघून आणि इन्शुरन्सची स्लॅब बघून, आणि एक क्वेश्चन होतो त्यांचा की इन्शुरन्सचं कार्ड बघून का जास्त घेतात खूप हॉस्पिटल. अज्ञान एक असतं आपलं. कारण काय आहे, त्यांना माहिती आता पेशंटला का पैसे द्यायचे नाहीये, आणि पेशंट्स पण हे विचारत नाही हो, ते पण सांगतात मला आता पैसे द्यायचे नाहीये, कॅशलेस आहे. पण त्यांना असं माहिती नाही पडत की त्यांचं पूर्ण कव्हर जातो, आणि नंतर ही ऑपरेशन नंतर परत काही लागलं तर त्यांना नाही मिळणार, कव्हरअप होत नाही, ते कव्हरअप होत नाही, स्वतः पैसे घालावे लागतात. चाहे इन्शुरन्स हवो की नसो, त्यांना ते इग्नोरन्स काढायला हवं, आणि त्यांना ते पूर्ण विचारायला, ते काही पण विकत घेतात तसंच त्यांनी हॉस्पिटलमध्ये पण विचारायला हवं. मला असं वाटतं बाहेरच्या गोष्टी विकत घेणं, उदाहरणार्थ जेव्हा ह्याचा भाजीपाल्याशी कंपॅरिझन झालं, माणूस खूप संकटामध्ये असतो, जीव धोक्यात असतो, आपलं माणूस म्हणून ती एक काळजी असते. अशा वेळेला ह्या गोष्टी विचार
केल्या जात नाहीत आणि म्हणून ह्याचा फायदा घेतला जातो असं जर एक धरलं, तर दुसरं मला असं म्हणायचंय इन्कम टॅक्स पुढे किंवा ह्याच्याशी संलग्न ह्या काही गोष्टी होऊन तुम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळू शकते का? मेडिक्लेम असतो, इन्कम टॅक्स मध्ये सूट आहे मेडिक्लेमची. इव्हन इको हेल्थ सारखे जे ते खर्च असतात त्यामध्ये पण इन्कम टॅक्सची सूट आहे, सगळं आहे. पण काय असतो की लोक हेल्थला लास्ट प्रायोरिटी का देत, फर्स्ट प्रायोरिटी का नाही देत? त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्यायलाच हवं. आणि ते एक जे लाईन, एक सेंटेन्स असतो की मला काय नाही होणार, ते त्यांना ते काढायला आता गरज. जगात कोणीच नाहीये की ज्याला काही झालेलं नाहीये. खरंय, मला असं वाटतं त्या एका पॉझिटिव्ह विचारामध्ये ते असतील, सकारात्मक विचारामध्ये असतील, पण ते तितकंसं शक्य होत नाही आणि मग नंतर काहीतरी प्रॉब्लेम येण्यापेक्षा आधी या गोष्टीचा विचार करायला हवा. उमेश काळे यांचा विक्रोळी इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार. आम्ही मेडिक्लेमचे हप्ते बरोबर भरतो, पण फर्स्ट पार्टी आणि सेकंड पार्टी असं काहीतरी भेदभाव करून काही ठराविक लोकांचेच मेडिक्लेम पास केले जातात. नंतर आपण भांडणं केल्यानंतर अगोदरचा ऍडव्हान्स 2 महिन्यापूर्वीचा किंवा 3 महिन्याचा चेक दिला जातो, मेडिक्लेम पास करते. अशा वेळेला फर्स्ट पार्टी सेकंड पार्टी यांच्याशी काय आपण करू शकतो? कारण का तिथे काही वेळेला पार्टीचा प्रश्न येतो किंवा कंपनीमध्ये 2 युनियनचा प्रश्न असतो. त्या युनियनच्या वेळेला एका युनियनच्या सभासद पास होतो आणि दुसऱ्याचा हेतुपूर्वक पास केला जात नाही. अशा दरम्यान आपण काय प्रोसिजर किंवा असं काय आहे की त्या संदर्भात माहितीचा अधिकार किंवा त्या लोकांना काय आपण करू शकतो का? तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतात का? एक रिअल एक्झाम्पल हे देऊ शकतो की मी गोदरेज कंपनीत कामाला होतो आणि कंपनीमध्ये रिअल एक्झाम देतो मी. गोदरेज कंपनीमध्ये आम्ही कामगारांच्या 2 युनियन आहेत. मेडिकल पॉलिसी सगळ्यांचे हप्ते जातात, पण दुसऱ्या युनियनचा सभासद असेल कंपनीच्या विरोधाची जी महाराष्ट्र कामगार म्हणून युनियन येते त्या सभासदांना नाहक त्रास दिला जातो. आणि जेव्हा ते ग्राहक मंचाकडे जातात तेव्हा त्यांना 2 महिने किंवा 3 महिने अगोदरचा चेकही दिला जातो. पण तोपर्यंत युनियनची पावती बडा तुमचा चेक आम्ही उद्या पास करतो, तुमचा मेडिक्लेम उद्या पास करतो, असं तिकडचे व्यवस्थापन छातीठोकपणे सांगतात. ही प्रॉब्लेम काय आहे की ही सर्रास प्रकार चाललेला आहे. ओके, हे पर्सनल प्रॉब्लेम आहे. इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी जे हॉस्पिटल असतो या जे कॉर्पोरेट असतात त्यांना ते ऑथरायझेशनसाठी त्यांना ते सगळं प्रोसिजर करायला लागतो. पेशंट स्वतः पण करू शकतो, पण नॉर्मली ते कंपनी त्यांची एम्प्लॉयर करतात. आणि याची तक्रार कुठे करायची? IRDA मध्ये करू शकतात. कंपनीमध्ये अगोदर कंपनीमध्ये करायला हवं, नंतर IRDA मध्ये करू शकतात ते कंप्लेन. पण हे त्यांच्या प्रायोरिटीचे पर्सनल प्रॉब्लेम आहे. मी त्याच्यामध्ये काही कमेंट नाही करू शकतो. हे त्यांचे ते इंटरनल प्रॉब्लेम. बरोबर. जसं आपण म्हटलं की अमुक एक खर्च एवढ्या ऑपरेशनसाठी का, हा जसा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की आमचं हे का अडवलं जात आहे आणि आम्हाला का मिळत नाही. पण ते त्यांचे ते युनियनचा प्रॉब्लेम आहे. ते त्यांना पर्सनली ते सगळं सॉल्व्ह करायला हवं. मी काय नाही सांगू शकतो त्याच्या. जर प्रश्न आहे तर उत्तर आहेच आणि ते उत्तर सापडतं प्रश्नाचा नीट विचार केला तर आणि कुठे कसं शोधायचं हे कळलं तर. आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळणार आहेत, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण घेतो अगदी छोटीशी विश्रांती. आई विण या जगात साऱ्या दुसरा नाही माझ्यावर. सगळ्यांचं मनापासून स्वागत. ढासळलेल्या मनस्थितीमध्ये हा समांतर विमा योजना कशी उपयोगाची ठरते हे आपण जाणून घेतोय डॉक्टर आकाश राजपाल यांच्याकडून. आताचा जो फोन होता उमेश काळे यांचा, यांना आपण काय आणखी नीटपणाने एक आधार देऊ शकतो? ही प्रॉब्लेम जे आहे तुमचं ते हेल्थ इन्शुरन्सचा प्रॉब्लेम नाही आहे. हे तुमच्या इंटरनल युनियनचा प्रॉब्लेम आहे. ते तुम्ही गोदरेज जी तुमची कंपनी आहे त्यांचे मेन सुपिरियर्स जे असतात ते मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमॅन, त्यांच्याकडे तुम्ही ते डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तुम्ही त्यांच्याकडे तक्रार करा. ते तर घेऊ शकतात. नंतर तुम्ही पॉलिसी घ्या. आणि हे सगळं असतो की तुमच्याकडे ते एक्सक्लुजन्स आहे नाही, इन्क्लुजन्स आहे, सगळं तुम्हाला विचारायला हवं. हे ज्या एजंटकडे विचारलं जातं किंवा जो एजंट ह्या पॉलिसीज देतो, आपला दुसरा म्हणजे आपला खरा विषय असा आहे समांतर आरोग्य विमा, की ह्या ज्या गोष्टी आहेत जर असं मिळत नसेल तर साधारण किती हजारामध्ये या सेवा मिळू शकतात आणि कोणकोणते आजार कव्हरअप होतात? असं इको हेल्थ सारखी जे योजना असते ते 1500 रुपये पूर्ण फॅमिलीसाठी असते. 1 वर्षासाठी 300 रुपये पर
पर हेड असं समजा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड टाइम्स यूज करा. अनलिमिटेड टाइम तुम्ही केमिस्ट शॉपमध्ये जा, अनलिमिटेड टाइम तुम्ही ब्लड टेस्ट करा, एक्सरे करा, CT स्कॅन करा, MRI करा. ते कॅशलेस स्कीम नाही, तुम्हाला ते पैसे तिथे द्यायला लागतात, पण तुम्हाला ते प्री नेगोशिएटेड रेट कमी दरात मिळते, जे 50% पर्यंत कमी असतो MRPचं. आणि नॉर्मली तुम्हाला औषधभर डिस्काउंट नाही भेटत, पण आमच्याकडून ते इक्वल सारखे कंपनीकडून तुम्हाला ते औषध पण तुम्हाला डिस्काउंट भेटतो. कारण काय, क्रॉनिक एलिमेंट डायबिटीज असं झालं आणि कॅटरॅक्ट सर्जरी झाली, त्यांचे उपचार नंतर पण तुम्हाला औषध लागते, अगोदर पण लागते, ते सगळे इन्शुरन्स नाही देत. ते तुम्हाला असं इथे जेव्हा तुम्हाला इन्शुरन्स नाही भेटत, ही अशी ह्या स्कीमसाठी तुम्हाला पैसा खर्च करायला आहे आता, तुम्ही ते नाकारणार नाही. इथे तुम्हाला ते सुविधा मिळते. आणि असे स्कीम्स असतात तिथे ते फ्री सर्व्हिसेस पण नेगोशिएट करतात. कन्सल्टेशन फ्री असतो, असं इक्वल सारखी. या कन्सल्टेशन मध्ये मला असं विचारायचं, जसं मगाचा एक प्रश्न होता की एखादं ऑपरेशन करावं की करू नये. इन्शुरन्स असेल तर ते ऑपरेशन केलं जातं आणि तो इन्शुरन्स वापरला जातो. तसं कुठलंही एखादं मेडिसिन XYZ जर उपयोगाचं 2 रुपयाचं आहे आणि दुसरं ABP जर दुसरं आणखीन कुठलं तरी 5 रुपयाचं आहे, रेकमेंड केलं जातं 5 रुपयेवालं औषध, जे जिथे 2 रुपयाचं औषध सुद्धा चालू शकतं. याच्यामधला जो फरक आहे, त्यामुळे ते इक्वल सारखी कंपनी खूप गरजेची आहे. कारण काय, इक्वल सारखी कंपनी कडे एक SMS ची सुविधा पण असते, फोन पण करून तुम्ही विचारू शकतात. नॉर्मली काय असतो की खूप वेळा तुम्हाला ते औषध जे लिहून दिली जाते ते महाग कंपनीची असतात आणि पेशंट्सना माहिती नसतो की ते कमी दरांमध्ये पण ती सेम औषध मिळू शकते दुसरी कंपनीची मॅन्युफॅक्चरमध्ये. एक ऑफिशियल सर्वे पण झाला होता, जिथे त्यांनी काय सर्वे केला की 5 वेगवेगळी कंपनी घेतली एकच औषधची, आणि ते औषधचं सगळं क्वालिटी पण सेम होतो, पण एक औषध 1 रुपयाचा होता, दुसरं औषध 100 रुपयाचा होता, दुसरं औषध 200 रुपयाचा होता, पण औषध मध्ये काय डिफरन्स नाहीये. ते औषधची कंपनी जे लिमिटमध्ये नाही येतो ते काही पण MRP टाकू शकतात. आणि ते MRP का जास्त टाकतात, कारण अनफॉर्च्युनेटली जे बँड आहे त्यांना ही अनएथिकल आहे, पण तेव्हा पण ते खूप असं डॉक्टर्स असतात ज्यांना ते ते कमिशन मिळतो. ते ही SMS सर्व्हिस या फोन करून ते इक्वल सारखी कंपनीना विचारू शकतात की डॉक्टरने मला असं ABCD मेडिसिन लिहून दिलेली आहे, ते मेडिसिन 100 रुपयाची आहे, आता मला ते काही कमी दरात सेम मेडिसिन मिळू शकतात का. मला इथे डॉक्टर एक असा प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण लास्ट एक हे म्हणून देव मानलं जातं आजही या डॉक्टरांना. अशा वेळेला त्याच्यावरच अविश्वास दाखवून इतर ठिकाणी जायचं कसं काय बरं वाटू शकतं, कारण काय किती. पण हा प्रश्न नाजूक आहे, कुठेतरी विश्वासाचा आहे, श्रद्धेचा आहे. पण तत्पूर्वी आपण एक फोन घेतोय दीपेश चव्हाण यांचा, विद्याविहार इथून. बोला. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा, मी दीपेश चव्हाण बोलतोय. हा, बोला. माझा प्रश्न होता की फॅमिली फ्लोटर बद्दल थोडी माहिती मिळेल का, आणि फॅमिली फ्लोटर कॅशलेस असतात का रिइम्बर्समेंट असतात. अजून माझा दुसरा प्रश्न होता की मी असं ऐकलंय की आता नो क्लेम बोनस विड्रॉ केलेले आहे, तर ते विड्रॉ केले आहेत की नाही केले आहेत. बर, हे माझे 2 प्रश्न होते. धन्यवाद. फॅमिली फ्लोटर पण कॅशलेस असतात, आणि फॅमिली फ्लोटर एक चांगली स्कीम आहे, खूप इन्शुरन्स कंपनीज देतात, आणि नो क्लेम बोनस भेटतो. आतापर्यंत मला माहिती नाही आहे की काढली गेलेली, आतापर्यंत आहे. ते नो क्लेम बोनस एक चांगली एक मोटिवेशनल असं पद्धत आहे की ते चांगली थीम आहे. ते आतापर्यंत गेली नाहीये माझ्या इन्फॉर्मेशन जेव्हा मला आहे माहिती. पण फॅमिली फ्लोटर पण पूर्ण कॅशलेस असतो. काही फॅमिली फ्लोटर जेव्हा दुसरे इन्शुरन्स स्कीम्स असतात त्याच्यामध्ये पण इन्क्लुजन्स असतात, त्यांना तुम्हाला ते पूर्ण ते सगळं माहिती घ्यायला तुम्हाला ते गरजेचं आहे. तुम्ही सगळं माहिती घेऊन ठेवा की काय
त्याच्यामध्ये नाही भेटणार. ठीक आहे, कोपे पण असतो, ते सांगतात की 10%, 15%, 20% तुम्हाला नाही, तुम्हाला स्वतःहून खर्च करायला लागेल, सगळं बाकी ते इन्शुरन्स कंपनी देणार. असं सगळं माहिती वेगवेगळी स्कीममध्ये, वेगवेगळी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असतो. पण ते सगळे तुम्ही माहिती घ्या. आणि जे बरोबर असं. श्याम मंडुलकर यांचा बोरिवली इथून फोन आहे. बोला. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, ज्याला डायबिटीस आहे त्यांना मेडिक्लेम मध्ये हे देतात का? त्यांना मेडिक्लेम मध्ये बेनिफिट देतात का? त्यांना देतो म्हणतात आणि नंतर नाही म्हणतात. बरोबर. डायबिटीस 2 प्रकारची असते, टाईप 2 आणि टाईप 1. टाईप 2 जे असते ते तुमचे एजमुळे असते, तुमच्या वयानुसार वाढत जात, तुमच्या ते वजनमुळे पण होऊ शकतो. जास्त वजन झालं तर पण तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो. त्याच्यामध्ये इन्शुरन्स बीमा आहे, पण त्याच्यामध्ये पण लॉक इन पिरियड असतो. टाईप 1 डायबिटीज जिथे तुमच्या इन्सुलिन आतमधून येतोच नाही, तुम्हाला ते इन्सुलिन बाहेरून घ्यायला लागतात, ते जाणार नाही, तुम्ही काय पण केला पण जाणार नाही. त्या. हॅलो. हा बोला, सलग प्रश्न पूर्ण करा. मी डायबिटीसचा पेशंट आहे. बरं. मेडिक्लेमचं फॉर्म म्हणजे काय असतं नेमकं ते कळावं. वय काय आपलं? माझं 43 आहे. बर. नीट प्रश्न कळला नाही, पण वय वर्ष 43 आणि डायबेटीस आहे. आपल्याला असं हवंय की जर हा इन्शुरन्स नसेल तर त्यांनी काढावा का, आणि नंतर इतर ज्या आपल्या समांतर आरोग्य विमा आहेत त्याचा त्यांना किती फायदा होऊ शकतो. त्यांना अगोदर विचारलं पाहिजे डॉक्टरांतून की ही टाईप 1 डायबिटीज आहे की टाईप 2 डायबिटीज आहे. टाईप 2 डायबिटीज असलं तर इन्शुरन्स विमा मिळते, त्यांना ते घ्यायला हवं. त्यांच्यामध्ये तिथे लॉक इन पिरियड असेल पण चालेल, पण ते घेऊन त्यांना ठेवायला गरजेचं आहे. कारण डायबिटीजमुळे खूप प्रॉब्लेम असतो. ते किडनी जातात, ते लिव्हर जातात, डोळे पण जातात, किती प्रॉब्लेम होतो. ते त्यांचा खर्च जेव्हा सर्जरी त्यांना लागेल ते खूप होतो. तर हे इन्शुरन्स तेव्हा उपयोगाला येईल. पण टाईप 1 असलं तर त्यांना नाही, इन्शुरन्स नाही भेटणार. पण लॉक इन पिरियड मध्ये असं जे इको हेल्थ सारखं जे समांतर विमा योजना असते त्याचा त्यांना खूप उपयोग होऊ शकतो. कारण पैसे वाचू शकतात, फ्री कन्सल्टेशन मिळू शकतात, ते वारंवार जाऊ शकतात कन्सल्टंट्सला ते विचारायला की काय प्रॉब्लेम आहे, आणि त्यांना खूप ते औषधवर डिस्काउंट, डायग्नोस्टिक टेस्टवर डिस्काउंट. डायबिटीजना खूप डायग्नोस्टिक टेस्ट लागतात, ब्लड शुगर किती आहे दर महिने. ते खूप. आमच्या केस स्टडी असं आहे की नॉर्मली एक डायबिटिक पेशंट जो असतो त्यांच्या 20 ते 30 हजार वर्षाचा खर्च होतो. 20 ते 30 हजार कमीत कमीत. 2-3 हजार महिन्याचा त्यांचा खर्च सहज होतो. तर त्यांच्यावर तर 20% पण त्यांचा कमी झालं तर किती ते फरक पडतो. आणि फक्त खर्च नाहीये ते. इक्वल सारखी कंपनीला ते जुडलं तर त्यांना माहिती जेव्हा पाहिजे असते, असं जेव्हा ते माहिती इमर्जन्सी मध्ये म्हणा किंवा एमर्जन्सी नाही असं पण माहिती की मेडिक्लेम काय आहे, आता मला डॉक्टरनी सांगितलं की हे औषध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कमी दराचं औषध आहे का, ते सगळं कमी करू शकतात. मला असं वाटतं एक ग्रुप तयार होतो, एक इंडिव्हिज्युअल पेशंटचा मोठं ग्रुप तयार होतो. गिव्ह अँड टेक, त्याच्यामधली देवाणघेवाण वाढते आणि प्रश्न अनेक उत्तरं कळू शकतात. शेखर छत्रे यांचा काळा चौकी इथून फोन आहे. बोला. डॉक्टर, मी शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. बोला सर. मला असं विचारायचंय की जनरल इन्शुरन्स आणि कॅशलेस इन्शुरन्स याचे मेरिट्स आणि डिसमेरिट्स काय आहेत, म्हणजे केव्हा कुठला इन्शुरन्स चांगला कुठल्या सिच्युएशन मध्ये उपयोगी पडतो. धन्यवाद. आणि समांतर सुद्धा. नॉर्मली हेल्थ इन्शुरन्स कॅशलेस असतो. नॉर्मली ते कुठले किथे टायअप केलाय तिथे तुम्हाला ते कॅशलेस मिळणार. जिथे टायअप नाहीये तिथे तुम्हाला ते पे करून नंतर तुम्हाला क्लेम करायला लागतो. तुम्हाला जेव्हा तुम्ही नॉर्मल आहो, तुम्हाला काय आजार नाही, तेव्हा तुम्हाला इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. कारण काय, तुम्ही जेवढे जेव्हा यंग तरुण असतात तुमच्या ते
प्रीमियमची पॉलिसीच्या दर कमी असतात आणि तुम्ही नो क्लेम बोनस घेऊन ते तुमच्या ते कव्हर वाढतो आणि ते नंतर तुम्ही ते उपयोगमध्ये करू शकतात. आणि ते समांतर कसं आहे की तुमचे जे एक्सक्लुजन्स असतात जे इन्शुरन्समध्ये नाही आहे कव्हरेज, ते तुम्ही हे डिस्काउंट मध्ये फ्री सर्व्हिसेस मध्ये तुम्ही घेऊ शकता. खरंय. एक पेशंट, त्यांचा फोन आहे पुण्याहून. बोला. हॅलो. बोला. नमस्कार. हा नमस्कार. मला असं विचारायचं होतं की एड्स पेशंटसाठी पण इन्शुरन्स असतात का म्हणून. बर, हा प्रश्न आपण घेणारच होतो कारण ह्याची वाढणारी संख्या आणि थोडंसं दुर्लक्ष होतं समाजाकडून, थोडंसं कुठेतरी अवहेलना होत असते. अशा वेळेला समांतर तुमचं जे हेल्थ इको हेल्थ आहे त्याच्याकडून म्हणा. एड्स पेशंट्सचं खूप सॅड स्थिती असते की त्यांच्या ते औषध खूप महाग असते, त्यांचे डायग्नोसिस परत करायला लागतात आणि गव्हर्नमेंटमध्ये तर फ्री सुविधा आहे. ते तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळे टेस्ट करून सगळे उपचार करून फ्री औषध पण घेऊ शकतात, कमी दरात औषध घेऊ शकतात. पण ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, इन्शुरन्स नाही आहे ज्यांच्याकडे, ते असं समांतर इन्शुरन्स इक्वल सारखं घेऊन ते कमी दरात औषध, कमी दरात डायग्नोस्टिक्स टेस्ट करून सगळे पैसे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये इथे 5 ते 6% कमी असतो, ते 5-6 टाइम्स कमी असतो ते खर्च. तिथे $100,000 असलं तर इथे $10,000 पण होऊ शकतो, $5,000 पण होऊ शकतो. इतकी ते सेव्ह करू शकतो. तफावत आहे, खूप तफावत आहे. आणि ते इथे येतात आणि इको हेल्थ मुळे सर्जरी ऐवजी जेव्हापर्यंत ते इथे असतात ते औषधवर, डायग्नोस्टिक टेस्टवर आणि ते माहिती आणि स्टॉक करून पण घेऊ जाऊ शकतात. पण ते जे माहिती असते त्यांच्याकडे ते मेडिकल टुरिझम एजंट्स त्यांना सांगतात, तेवढी इन्फॉर्मेशन त्यांना असते. पण ते इको हेल्थचे मेंबर झाले, इको हेल्थ सारखी कंपनीचे मेंबर झाले तर त्यांना 2,000-3,000 मेडिकल सेंटर्स अवेलेबल होतो. ते सांगतात मला नी रिप्लेसमेंट करायचं आहे की डेंटल ट्रीटमेंट, कॉस्मेटिक ट्रीटमेंट करायचं आहे, असं सगळे जे ट्रीटमेंट ते करायचं असतो त्यांना, तर सगळी माहिती एकच वन प्लेस मधून त्यांना ते मिळते. खरंय. या सगळ्याचं असं विचारल्यानंतर किती कागदपत्र आपल्याकडे लागतात असं एक मनात, आणि घरातल्या लोकांना सुद्धा या गोष्टीची किती माहिती हवी. नाही तर एखादा माणूस या सेवा घेऊन मोकळा होतो आणि घरातल्यांना त्याची काही माहिती नसते. तर हे घरातल्या मंडळींना सुद्धा माहीत असायला हवं. आणि त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे तुमचं रेशन कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, किती गोष्टी. इथे इतकं सोपं आहे की ते रेडी टू यूज मेंबरशिप किट असतो. ते तुम्ही परचेस करा, त्याच्यामध्ये एक फॉर्म असतो, ते फॉर्म फिल करून तुम्ही द्या आणि त्या फॉर्म मध्ये तुम्ही लिहून देता की मला हे प्रॉब्लेम आहे, मला ही सर्जरी हवी. ते आम्ही आणि आणखीन त्यांना काय मदत करू शकतो ते पण करून देतो. आमची जी सेवा आहे त्याच्या नंतरही. आणि ते इतकी सोपं आहे की तुम्ही आता घेतला, तुम्ही आता जाऊन यूज करू शकतात, तुम्ही पटकन यूज करू शकतात. आणि एकच नंबर आहे, एक ईमेल ऍड्रेस आणि एक फोन नंबर, तुम्हाला जसं हवं आहे. तुम्ही ते कम्प्युटर जास्त तुम्हाला आवडते तर तुम्ही ईमेल करू शकतात. तुम्हाला ते नाही जमत तर तुमच्याकडे एक टोल फ्री नंबर असतो, ते फक्त टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन करणार तर सगळं तुम्हाला जे माहिती हवी असते ते तुम्हाला मिळतं. आज प्रायव्हेट सेक्टरमध्येही चांगल्या तऱ्हेने सर्व्हिस दिली जाते म्हणून लोक तिकडे वळतात, कारण त्यांना संकटाच्या वेळेला जेव्हा आजारी पडतात तेव्हा त्यांचं लक्ष इतर कुठे नसतं. कोणी जर असा सपोर्ट मिळत असेल तर हवा असतो. मगाचा जो आपला एक नाजूक प्रश्न होता की डॉक्टर आणि विश्वास, फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट हळूहळू कमी होत चाललेली आहे. अशा वेळेला आता तुम्हा मंडळींसमोर कोणती आव्हानं आहेत? एवढ्या कोट्यानी लोकसंख्या आहे आणि एवढ्या सगळ्या प्रत्येक माणसापर्यंत कसं पोचायचं आहे? अगदी ते जे इन्फॉर्मेशन होते की लोकांना ते डॉक्टर, फॅमिली डॉक्टरने दिली पाहिजे होती की ही कमी दराची औषध आहे, ही कमी दराच्या हॉस्पिटल आहे, ते प्रॉब्लेम काय झालाय की तुम्ही देऊ शकत नाहीत. नाही, खूप लोक देण्याची इच्छा करतात, पण काय असतो की तुम्ही हॉस्पिटलला एक बॅन आहे, गव्हर्नमेंट
ने एक बॅन, चांगली बॅन आहे की तुम्ही प्रचार नाही करू शकत, एक डॉक्टर प्रचार नाही करू शकत, एक फार्मास्युटिकल औषधची कंपनी प्रचार नाही करू शकत. कारण काय, ते एक चांगली एक सर्व्हिस आहे हेल्थ केअर. ते कोण माहिती देणार आता? ते फॅमिली डॉक्टरच देणार. ते काही फॅमिली डॉक्टर असे झाले आहे, ते सांगतात मी तिथे पाठवणार जे मला पैसे देणार. त्याच्यामुळे ते जास्त महाग औषध लिहून देतात, तिथे रेफर करतात जिथून त्यांना पैसे मिळतात. पण सगळे नाहीये असं. खूप डॉक्टर मला विचारतात की हे तुमची सुविधा इतकी चांगली आहे की मी एक फोन करून विचारू शकतो की मी कुठे पाठवू, कुठे कमी दरात. कडू औषधा इतकं कटू सत्य तुम्ही सांगितलं, खरं तर जे वास्तव आहे, जे दिसतंय. पण या सगळ्याला पर्याय आहे आणि म्हणूनच इन्शुरन्स किंवा समांतर आरोग्य विमा हा काढणं अपरिहार्य ठरणार आहे. कारण अशा वेळेला आर्थिक मदत, आर्थिक गरज म्हणून या गोष्टीचा खूप उपयोग होऊ शकतो आणि एक दिलासा मिळतो ढासळलेल्या मनाला. आपण इथे आलात आणि खरं तर अशा अनेक सर्व्हिसेस वाढायला हव्यात. तुमचं टार्गेटही वाढायला हवं असंही मी म्हणेन. यश येऊ दे, प्रत्येक माणसापर्यंत आरोग्य पोचू दे आणि आरोग्याचा अर्थ खऱ्या अर्थाने त्याला कळू दे. तुमच्या प्रयत्नांना यश येऊ दे एवढंच सुयश चिंतित आहे. मनापासून आपले आभार. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला, या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या सूचना ज्या काही असतील, आपल्याला जे काही कळवायचं असेल त्यासाठी आमचा पत्ता लक्षात घ्या. पत्ता असा आहे: निर्माती हॅलो सखी, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल ID dd.hellosakhi@gmail.com. भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार.